हॅलो माय डिअर ब्युटिफुल लेडीज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही छानच असाल. तर ही सुंदर नथ तुम्हाला देखील बनवायची का? कारण ही जी नथ आहे ती बनवायला इतकी सोपी आहे आणि वेअर केल्यानंतर खूप छान लूक देते. तर म्हणूनच मी तुमच्यासोबत याचं ट्युटोरियल शेअर केलेलं आहे. स्क्रीनवरती याचं मटेरियल काय काय लागते हे मी तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्ही ते चेक करा. लेट स्टार्ट द व्हिडिओ. तर स्टार्टिंगला आपण इथे स्टोन्स घेणार आहोत. 6 स्टोन्स मी घेतलेले आहेत. हे समथिंग तुम्हाला भरपूर कलरमध्ये अवेलेबल होतात. तर मी इथे ब्ल्यू कलरमध्ये अवेलेबल झालेली मला आहेत. तर ब्ल्यू कलरची आपण नथ इथे बनवणार आहोत. ही आहे 20 गेजची तार. तर ही तार थोडीशी 18 गेजच्या तारेपेक्षा थोडीशी कमी जाडपणा असतो तिला. 18 गेजची यूज केली तरीसुद्धा चालू शकेल. ही पण बेस्ट आहे. थोडासा नाजूकपणा येतो त्याला. त्यानंतर टूल्स घेतलेले आहे. 0.3 एमची तार आहे आणि ही जी तार आहे ती 30 गेजची तार आहे आणि मी 30 गेजची तार यूज करणार आहे रॅपिंगसाठी. 0.3 एमची तार यूज नाही करणार आहे. तुम्ही ती यूज करू शकता किंवा ही देखील यूज करू शकता. काही एक प्रॉब्लेम नाही. पण 0.3 एमची तार असते ती खूप नाजूक असते आणि ती रॅपिंगसाठी खूप म्हणजे फ्लेक्सिबल असते. तर थोडंसं तुम्हाला जर फिनिशिंग जमत नसेल, स्टार्टिंग बिगिनर्स असाल तुम्ही, तर तुम्ही ती यूज करू शकता. पण मे बी ती काळी पडू शकते म्हणून मी ती यूज करत नाही. मी 30 गेजची तार यूज करते रॅपिंगसाठी. तर तुम्हाला जसं यूज करायचे आहे तशी तुम्ही यूज करा. तर इथे मी लूप बनवलेला होता. तर मी तुम्हाला परत एकदा दाखवते लूप कसा बनवायचा. तर जी तार आहे आपली ती तारेला थोडासा राऊंड करून घ्यायचा आहे. बघा व्हिडिओमध्ये तुम्ही व्यवस्थित बघू शकता. तर त्यामध्ये आतल्या साईडला तुम्हाला थोडासा लूप वळवून घ्यायचा आहे आणि देन तो लूप बनवल्यानंतरनी थोडासा त्या जो लूप बनवलेला आहे थोडासा वरच्या साईडून थोडासा पलीकडच्या साईडला असा बेंड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. इथे 18 गेजची तार यूज करू शकता तुम्ही, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रेस नथीसाठी 18 गेजची सुद्धा तार यूज होते. आता ही नथ खूप नाजूक आहे, स्मॉल आहे आणि त्यासाठी म्हणूनच मी इथे 20 गेजची तार यूज केलेली आहे. त्यानंतरनी मी इथं 30 गेजची तार घेतलेली आहे. ही तार थोडीशी कडक आहे रॅप करण्यासाठी. म्हणूनच इथे बघा मी रॅपिंग कसं करते. त्याला मी थोडंसं राऊंड करून घेतलेलं आहे तारेला आणि देन मग थोडीशी एक्स्ट्राची तार होती ती साईडची कट केली आणि त्याला परत असं रॅप करून घेतलेलं आहे. आता हे स्टोन्स काय मेन म्हणजे बेस तारेतून जात नाहीत किंवा 18 गेजची तार यूज केली त्यातून जात नाहीत आणि 20 गेजच्या तारेतून यूज केलीत तरीही ते स्टोन्स त्याच्यामध्ये जात नाहीत. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या जे आपण तार घेतलेली आहे फिक्सिंग तार, तर त्याच्यातून ॲड करायचे आहेत. आता हे बघा स्टोन्स तुम्हाला दिसत आहेत. तर त्याच्यामध्ये खूप नाजूकपणा असतो आणि व्यवस्थित ते तारेमध्ये फिक्स करायचं असतं. त्यामुळे इथे मी मधोमध ते घातलेलं आहे त्याच्यामधून. त्यानंतरनी इथे बेसची जी तार आहे त्या तारेला वरती थोडंसं ते स्टोन्स ठेवायचे आणि त्यानंतरनं त्याच्यावरती असं मस्त असं फिनिशिंग देत मग ते करायचं आहे. आणि जितकं तुम्ही ओढून घेता तितकं व्यवस्थित बसतं. फक्त हळुवारपणे करा, जास्त खेचू नका. कारण जास्त जर खेचलं तर मध्येच तार तुटू पण शकते आणि ते तार तुटल्यानंतर परत तुम्हाला ॲडिशनल ॲड करावी लागते तार. मग त्याचं फिनिशिंग पण खूप वेगळं दिसतं आणि ते दिसायला खूप विचित्र वाटतं. तर म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला दाखवलेलं आहे तशा पद्धतीने तुम्ही रॅपिंग करा. आणि मी तुम्हाला नेहमीच प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते की तुमचं रॅपिंग, फिनिशिंग, त्यानंतरनी फिक्सिंग हे येणं खरंच गरजेचं असतं. म्हणूनच ह्या ज्वेलरी मेकिंगमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट कोणती असेल तर हीच आहे. तुम्ही व्यवस्थित त्याला फिक्स करा म्हणजे तुमचं फिनिशिंगसुद्धा छान दिसणार आहे आणि व्यवस्थित तुमचं जी काय प्रोडक्ट तुम्ही बनवलेलं आहे, नथ असेल, चोकर असेल,
तन्मणी असेल, म्हणजे कोणतं पण ऑल तुम्ही बुगडी बनवली असेल, काहीही तुम्ही व्यवस्थित त्याच्यामध्ये प्रो होऊ शकता जर तुमची फिनिशिंग छान असेल. ठीक आहे. आपला व्हिडिओ खरं तर थोडासा लाँग होतो, कारण मला प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवायची असते आणि व्यवस्थित तुम्हाला सांगायचं असतं. उगीच व्हिडिओ बनवायचा म्हणून मी व्हिडिओ नाही बनवत, कारण ऑलरेडी त्याच्यासाठी इतकी मेहनत घेतलेली असते आणि मग असं वाटतं की थोड्यासाठी आपण कट करणार, त्यानंतरनी त्यामध्ये जे महत्त्वाचं सांगायचं आहे तेच कदाचित राहून जातं आणि समोरच्याला पटकन समजत देखील नाही. कारण मी देखील असेच यूट्यूबला वगैरे व्हिडिओ बघत असायचे आणि मला जे पाहिजे ते मला मिळायचंच नाही. मग मला असं वाटायचं की व्हिडिओ तर बघितला आपण, पण जे मला पाहिजे ना सॅटिस्फॅक्शन ते कधी-कधी यूट्यूबच्या व्हिडिओमधून सुद्धा मिळत नाही. मग आपण दुसरे स्क्रोल करतो व्हिडिओचं. पण असं मला असं वाटतं की तुमच्यासोबत व्यवस्थित शेअर करावं आणि थोडासा जरी लाँग व्हिडिओ होत असेल तरी नक्की शेवटपर्यंत बघत जा आणि असंच माझे व्हिडिओ बघून तुम्ही छान छान प्रयत्न तर नक्कीच करू शकता. तुम्हाला काही हेल्प लागली किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल मला कमेंट करून सुद्धा तुम्ही विचारू शकता किंवा मग माझा नंबर शॉर्ट व्हिडिओमध्ये तर तुम्हाला मेन्शन केलेलाच आहे. त्या नंबरला हवं तर तुम्ही मेसेज करा, कॉल केलात तरीही चालेल. कारण यूट्यूबवरून मला एका ताईंनी फोनसुद्धा केलेला होता. त्यांना माझे व्हिडिओज खूप छान आवडतात बघायला आणि त्यांचं एज खूप जास्त आहे. तरी देखील ते माझे व्हिडिओ बघतात. त्यानंतरनी त्या स्वतः रिटायर्ड झालेल्या आहेत. त्यांचं गव्हर्मेंट जॉबला होता त्या आणि देन आता त्यांना हे खूप सारं आवडतं बनवायला पहिल्यापासूनच. सो त्यांना माझे व्हिडिओ खूप इफेक्टिव्ह म्हणजे खूप सारं युजफुल वाटतात आणि त्यांच्यासाठी खरंच खूप थँक्यू आणि तुम्हाला देखील खूप खूप थँक्यू त्यासाठी. याच्यामध्ये तुम्ही फिनिशिंग बघा कशी केलेली आहे ती मी. फक्त तुम्ही व्यवस्थित रॅप करायला शिका, म्हणजे कोणतीही ज्वेलरी तुम्ही व्यवस्थित करू शकता आणि ते तुम्हाला लगेच समजू शकतं की हां, की ही नथ बनवली ना, आता याचं रॅपिंग कसं केलं आहे, प्रॉपर तुम्ही ते बनवणारच. सो तुम्ही फिनिशिंग एकदा शिकलात की बाकी गोष्टी सगळ्या तुम्हाला व्यवस्थित जमणारच आहेत. ठीक आहे. तर मी इथे व्यवस्थित त्याच्यावरती बांधणी केलेली आहे तारेवरती फक्त आणि देन लास्टला व्यवस्थित राऊंड राऊंड करून घ्यायची तार आणि एक्स्ट्राची तार जी आहे ती मी कट करून घेणार आहे आणि तार कट करून घेतल्यानंतर व्यवस्थित तिथेच बंद करून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित थोडंसं असं आतल्या साईडला असं प्रेस करायची. ठीक आहे. देन आपली ही नथ रेडी आहे. वरचा जो लूप आहे तो आतल्या साईडला थोडासा बेंड करून घ्यायचा, फक्त गोलाकारपणा त्याला द्यायचा आहे व्यवस्थित, बस इतकंच तुम्हाला करायचं आहे. आणि देन बॅक साईडला थोडीशी घेऊन व्यवस्थित त्याच्यावरती बसेल असं करायचं आहे आणि आपली नथ ही रेडी झालेली आहे. तुम्हाला फिनिशिंग कसं वाटते हे नक्की तुम्हाला दाखवते. तर बघू शकता तुम्ही ही नथ कशी सुंदर अप्रतिम झालेली आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ थोडाही यूजफुल वाटत असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत, तुमच्या रिलेटिव्समध्ये कोणी असेल किंवा शिकायला ज्यांना ज्यांना आवडतं त्यांच्यासोबत नक्की शेअर करत जा आणि थोडंसं प्रेम तर तुम्ही नक्कीच देऊ शकता, कारण हे व्हिडिओ बघण्यासाठी फुकटच आहेत. कोणतेही पैसे नाही द्यायचेत आणि थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. मला तुम्ही इतकं प्रेम देताय आणि थँक्यू सो मच. लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.